प्रकारच्या देवताची त्या ठिकाणी असताना उत्पत्ती झाली. पोटामध्ये म्हणजे तिच्या कुळामध्ये हे अशा प्रकारच्या क्रोधच्या नावाची असणारी स्त्री ते त्या ठिकाणी असताना उत्पन्न झाली. मगरे मासे हे सुद्धा त्या स्त्रीच्या उदरामध्ये जन्माला आले. त्याच्यापासून हे गिधाड जन्माला आले, कावळ्या जन्माला आले, हे अशा प्रकारचे पक्षी त्या ठिकाणी जन्माला आले. त्यात असणाऱ्या स्त्रीच्या पोटी त्या ठिकाणी बेडूक त्या ठिकाणी जन्माला आला. त्या ठिकाणी टिटवी नावाचे पक्षी जन्माला आले, कोकिळ नावाचे पक्षी त्या ठिकाणी जन्माला आला. असं हे त्या पद्धती सांगू लागले. आणि त्यात असणाऱ्या स्त्रीच्या पोटी त्या ठिकाणी असतात टिटव्या त्या ठिकाणी जन्माला आल्या, भोरड्या जन्माला आल्या. त्याच्या रात्रंदिवस त्या ठिकाणी असणारा पाय 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 कर वर्णत ह्या अशा प्रकारचं जन्माचं स्थान त्या ठिकाणी सांगितलं. आणि मग त्यात असणाऱ्या या सुके नावाची स्त्री त्या स्त्रीच्या पोटी पिंगळासारखा असणारा प्राणी त्या ठिकाणी तो जन्माला आला. हे ज्या पिंगळ्यानं पुढचा असणारा भविष्य सांगितलेलं होतं हे अशा प्रकारचा पिंगळा त्या ठिकाणी जन्माला आला. दृष्टी नावाची असणारी स्त्री त्या ठिकाणी जन्माला आलेली होती. त्याच्या पोटी हे चक्रवाक पक्षी, हंस, राजहंस हे अशा प्रकारचे त्या ठिकाणी जन्माला आले. आणि त्या कद्रूच्या पोटी त्या ठिकाणी हे नाना प्रकारचे असणारे साप त्या ठिकाणी जन्माला आलेले होते. देवासारख्या माणसं त्या ठिकाणी असणारं जन्माला आले. सूर, किन्नर, गंधर्व, गण हे अशा प्रकारचे या कश्यप ऋषीच्या पोटी जन्माला आले. हे कोण सांगायला लागलं? जटायू रामाला त्या ठिकाणी ते कथा सांगू लागला होता. अजून कोण जन्माला आला? अंडज, चारज म्हणजे हे पशु पक्षी चांगल्या प्रकारचे असणारे झाड आणि पुन्हा दगड हे कश्यप ऋषीचा त्यांच्या पोटी त्या ठिकाणी जन्माला आलेले. पाण्यामध्ये राहणारे प्राणी पण अत्यंत पवित्र अशा प्रकारचे प्राणी हे कश्यप ऋषीच्या कुळामध्ये त्या ठिकाणी जन्माला आलेले. हे अशा प्रकारे या प्रत्येक प्राण्याचे वंशावळी त्या ठिकाणी जटायूनं रामाला सांगितलेली होती.
लागले. कारण आपण दहाव्याला गेलो म्हणजे मग तिथला ब्राह्मण विचारतो तुमचं कुळगोत्र कोणचं. आता नाथ महाराज काय सांगितले, ज्यांना आपलं गोत्र माहित नाही त्यानं कश्यप ऋषीचं गोत्र सांगायचं. म्हणजे मग त्या कश्यप ऋषीचं गोत्र त्यानं सांगितलं की त्याचं सगळं कुळ पुण्यवान वंशीने जाते. हे अशा प्रकारचे कश्यप ऋषी त्या ठिकाणी पुण्यवान. जो कश्यपी लागला तो मुक्तीच्या रस्त्याला, मुक्तीच्या दादूला वाखाणीला कश्यप. ज्यांनी कश्यप ऋषीची स्तुती केली, आमच्या भगिनी कश्यप ऋषीच्या माझं कुळ आहे, माझं कुळ कश्यप ऋषीच आहे असं ज्यानं सांगितलं का, कश्यपाचं नाव घेतलं, कश्यपाचं नाव सांगितलं का तो प्राणी मुक्तीच्या मार्गाला लागला, मुक्तीच्या मार्गाला. हे असं ते कश्यप ऋषी या